नमस्कार. माझं नाव मनोज भोरे. मी ऑर्गनायझिंग सेक्रेटरी व महाराष्ट्र ऑलिम्पिकचे उपाध्यक्ष तसंच हॉकी इंडियाचा असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट. पुण्यामध्ये पिंपरी म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या मान्यतेने व यांच्या बरोबर आम्ही हॉकी महाराष्ट्र 16वी ज्युनियर हॉकी इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप करत आहोत. 12 ते 23 ऑगस्ट मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरू नगर येथे. भारतानं टोटल 30 राज्य भाग घेत आहेत. महाराष्ट्राची पूर्ण तयारी झाली आहे आणि पिंपरी चिंचवडने एक मोठा पुढाकार घेतला आहे. तसेच आमचे स्पॉन्सर्स जे आमच्याबरोबर आहेत त्यांनी एक मोठा हातभार लावलेला आहे. आणि आमचे जे ऑर्गनायझिंग कमिटी चेअरमॅन जे पुणे इथले महापौर रवी लांडगे सर, शिक्षण मंडळाचे स्पोर्ट्स कमिटीचे चेअरमॅन कुटे साहेब कैलाश कुटे व स्टँडिंग कमिटी चेअरमॅन अभिषेक बारणे, तसेच आमचे अध्यक्ष कृष्णप्रकाश सर, आम्ही सगळ्यांनी मिळून जी आमची टीम आहे त्यांनी एक चांगला एक अजेंडा करून आणि ह्या जे नॅशनल होणार आहेत एक चांगली संधी आहे पुणेकरांना. ही स्पर्धा लाईव्ह होत आहे हॉकी इंडिया यूट्यूब चॅनल तसेच हॉकी महाराष्ट्र फेसबुक चॅनल व OTT चॅनलवरती प्रसारित होणार आहे. जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे यांनी सगळा जोराने काम केलेले आहे. तेच आमचे जे ऑलिम्पियन आहेत विक्रम पिल्ले हे को कन्व्हेनर आहेत, मनीष आनंद बरोबर जे आमचे जनरल सेक्रेटरी आहेत. टोटल 30 राज्य याच्यामध्ये आहेत. 12 ते 23 ऑगस्टमध्ये आहे आणि दिवसाला पहिले 3 दिवसात 8 मॅचेस आहेत, नंतर दिवसाला 6 मॅचेस असणार आहेत. हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आम्ही दोघे मिळून यावर्षी पण एक नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप आयोजित करतो आहे आणि या वर्षीच्या जे हॉकी चॅम्पियनशिप आहे ते ज्युनियर वुमेन नॅशनल चॅम्पियनशिप आहे. ही एक अशा प्रकारची प्रतिस्पर्धा किंवा प्रतियोगिता आहे ज्याच्यामुळे जे ज्युनियर नॅशनल टीम बनेल त्याचे चयन इकडून होईल. इसचे आमचे चीफ पॅट्रॉन जे आहे, मुख्य संरक्षक जे आहे ते मान्य केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रेसिडेंट पण तेच आहेत. मान्य श्री सचिन अहिर साहब जे आमचे डिप्टी स्पीकर आहेत ते आहेत आणि नीरज कंसल साहब जे चीफ कमिशनर GST पुणे हे आहेत. आम्ही स्वतः कार्यवाहक अध्यक्ष म्हणून तिकडे कार्य करणार आणि चेअरमॅन मतलब अध्यक्ष म्हणून श्री रवी लांडके साहब या कार्यक्रमाला चालना देत आहेत. एवढेच नव्हे तर श्री विजय सूर्यवंशी साहब एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन को एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन आहेत आणि को चेअरमॅन श्री कुलदीप जंगम साहब ते स्वतः एक हॉकी प्लेयर आहे आणि त्यांना हॉकीमध्ये खूप स्वारस्य आणि अभिरुची आहे. श्री अभिषेक बारणे को चेअरमॅन म्हणून आहेत आणि को चेअरमॅन म्हणून श्री कैलाश कुटे साहब पण आहेत. हा कार्यक्रम अत्यंत योग्यरित्या पार पडेल. हे जे 12 तारीखपासून 21 तारीखपर्यंतचा 23 तारीखपर्यंतचा जे कार्यक्रम होणार आहे ते अत्यंत चांगल्यारीत्या पार पाडला जाईल आणि आम्ही सर्व प्रकारची सुविधा ते प्लेयर्सला देणार आहोत. यामध्ये आम्हाला जे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, महापालिका आहे, ते सर्वोत्तरी मदत करत आहेत. या व्यतिरिक्त SBI स्टेट बँक ऑफ इंडिया अँड UBI हे दोन्ही आम्हाला भरपूर मदत करीत आहे. या व्यतिरिक्त सुहाना मसाले आणि बँकीज आणि बिस्लरी एमक्योर हे सर्व आम्हाला मदत करत आहेत. कारण एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सर्वांच्या सहकार्य लागतोच. ते प्रिझम आणि हा जे हॉटेल आहे हिल्टन ते पण आमच्या हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स आहेत. श्री आसवाणी साहेबांनी पण यामध्ये मदत केलेली आहे. तर ह्या सर्व लोकांचं मदतमुळे आपण राष्ट्रीय दर्जाचा खेळ आणि राष्ट्रीय दर्जाचा खेळचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात यशस्वी
होणार आहोत. आपण सर्वांचं पण सहकार्य तेवढे गरजेचे आहे. आणि हे जे मॅचेस होईल त्यांना उत्साहवर्धन करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आपण मोठ्या संख्येत इकडे यावेत. कारण हॉकीला जर योग्य रीत्याने मोठ्या संख्येने दर्शक मिळाले नाही तर हॉकीचं प्रमोशन होणार नाही. हॉकी एकमात्र असा खेळ आहे, सांघिक खेळ आहे, ज्यामध्ये भारताने भरपूर म्हणजे 8 वेळा गोल्ड मिळवलेले आहे आणि 2 वेळा ब्रॉन्झ मिळवलेले आहे. बाकी कोणत्याही खेळामध्ये, सांघिक खेळामध्ये आम्ही नेत्रदीपक कामगिरी करू शकलेलो नाही. हा आमचा राष्ट्रीय खेळ आहे आणि जे मेजर ध्यानचंद आहे, ज्यांच्या नावाने हॉकी स्टेडियम आहे, त्यांचा जन्मदिवस क्रीडा दिवस म्हणून संपूर्ण राष्ट्रात आयोजित केले जातो. त्यामुळे हॉकीला चालना देणे प्रत्येक नागरिकचं कर्तव्य आहे. प्रत्येक विद्यालय, प्रत्येक महाविद्यालय आणि प्रत्येक शिक्षक आणि स्टुडंट म्हणजे छात्र आणि छात्रा आणि मतलब विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचं कर्तव्य आहे. आणि मोठ्या संख्येत या प्रतिस्पर्धा बघण्यासाठी यावेत. कारण जोपर्यंत व्ह्युअर्स येत नाही तोपर्यंत तो खेळाला महत्त्व मिळत नाही. तर त्यामुळे तुमचं ह्या खेळाला जर बघण्यासाठी तुम्ही आले तर आपला राष्ट्रीय खेळला एक दर्जा मिळेल आणि राष्ट्रीय दर्जाचा खेळ तुम्हाला बघायला मिळेल.